Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करणार. आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे कपिल सिब्बल यांचा हा हल्लाबोल. मी दिलेला निर्णय शाश्वत, तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला. सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत, नार्वेकरांची ही टीका. ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा आज जनता दरबार. गडकरी रंगायतमध्ये जनता दरबाराचं आयोजन. ठाण्यात महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्याही चर्चा. सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. तर वैराग नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतील समीकरण बदलणार. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च. एका वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीचा प्रस्ताव. ऋतू तावडेंवरती टीका होण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसले. संजय राऊतांचा दावा. फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचंही केलं वक्तव्य. देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या. महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. मला त्यांचा अभिमान. फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावरती. SSPMS मैदानावरती छात्रों की गूंज या कार्यक्रमाला लावणार हजेरी. तर सतेज पाटील यांच्याकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. मुंबईमधील आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता. 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंकडून अर्ज. ओबीसी नेत्यांकडून 12 ऑगस्टला अर्ज. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य द्या. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचीही मागणी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ. वित्त विभागाकडून आता महागाई भत्त्याचा शासन निर्णय देखील जारी. 5 लाखांहून अधिक कर्मचारी शिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोने जोडलं जाणार. आता 25 किलोमीटरच्या मार्गावरती 16 स्थानकं असणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक. 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे देखील निर्देश. पुणे रिंग रोडच्या विस्तारासाठी 10,502 कोटींचा निधी. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुधारित खर्चास मंजुरी. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत मार्गाचं काम केलं जाईल. बुलडाण्यामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये भाविकांची गर्दी. खामगाव ते शेगाव मार्गावरती भक्तिमय सोहळा. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. FDAच्या कारवायांमध्ये लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा. महासत्ता बनवायचं असेल तर भारत निरोगी असणं गरजेचं. अन्न सुरक्षेचं रूपांतर लोक चळवळीमध्ये झालं पाहिजे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं मत. पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार, त्यानंतर खून. घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेत कुकर्म. आरोपी ताब्यात. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो सांगत 47,88,000 रुपयांची फसवणूक. धाराशिवमध्ये हा धक्कादायक प्रकार. आनंदनगर पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल. नागपूरमध्ये एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. पुसागुंदी या ठिकाणच्या एका निवासी आश्रमशाळेतली घटना. शाळेच्या नाईट वॉचमॅनला कोंढाळी पोलिसांकडून अटक. पोक्सो अंतर्गत गुन्हा करण्यात आला दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.